नमस्कार, मी दिव्या तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही सगळे कसे आहात? मी खूप दिवसानंतर एक मोठा लाँग व्हिडिओ बनवत आहे आणि आशा आहे तुम्ही सगळे व्यवस्थित असाल, खुश असाल, आनंदी असाल. आणि माझा आज एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्कूल. आणि तू आता पहिल्यांदा स्कूलला जाणार आहे तर खूप सगळ्या गोष्टी म्हणजे सतावत आहेत की ती बसेल नाही बसेल, काय होईल, खूप छोटी असे सगळे छोटे छोटे प्रश्न माझ्या मनाला सतावत आहेत. पण आता त्यात बाहेर तर पडावंच लागेल मलाही आणि तिलाही. ती जे या घरामध्ये कम्फर्ट तिचं आहे तर तो थोडासा तर कमी होणार आहे, कारण स्कूलला गेल्यानंतर तेवढं कम्फर्टेबल असेलच असं नाही. पहिल्या दिवशी जो काही गोंधळ वगैरे होणार आहे तो तर मी आता इमॅजिन करून मलाच कसं तरी होतं आहे, फील होतं आहे की नको टाकायला का तिला तर यावर्षी. पण तसं नाही करू शकत, आता टाकावं तर लागणारच आहे. आज यावर्षी असो किंवा पुढच्या वर्षी असो तर टाकावं तर लागणारच आहे. तर आम्ही याच वर्षी आता विचार करतो आहे, कारण त्याचे सगळे जरा थोडेसे इम्पॅक्ट ऐकलेत आता मी. नेक्स्ट मंथमध्ये ऋतूला तिसरं संपून चौथं वर्ष लागतं आहे आणि मग विचार चालू होता की सगळीकडे तर ॲडमिशन वगैरे चालू झाले तर आपण पण ऋतूला टाकूयात का, असं आमच्या दोघांचं जरा चाललं होतं डिस्कशन. पण मग त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, थोडी ती जरा जास्तच लहान आहे, मग या वर्षी नको, आपण पुढच्या वर्षी वगैरे विचार करू. पण नंतर मग माझ्या फॅमिलीमध्ये वगैरे सगळ्यांचे कॉल्स किंवा जे काय सजेशन आहे ते असे यायला लागले की यावर्षी जर नाही टाकलं ना तू तर तिला पुढच्या वर्षी खूप जास्त लोड येणार आहे, अभ्यासात वगैरे ती मागे राहील किंवा सगळ्यांना बाकीच्या तिच्या क्लासमधल्या मुलांना वगैरे सगळं म्हणजे बेसिक वगैरे येत असेल आणि तिला मात्र काहीच नाही ना. जर तू घरी हे सगळं कवर करू शकत असशील, त्याचा सिलेबस तुला माहिती असेल किंवा तू जर तिचं करून घेत असेल तर तू तिला घरीच होम स्कूलिंग वगैरे कर. पण मग विचार केला की मुलं तेवढं काही आपलं ऐकत नाहीत आणि तेवढंच ती बाहेर गेल्यानंतर ती पण थोडंसं शिकेल, थोडंसं शेअरिंग वगैरे करेल किंवा हाताने जेवणं असेल किंवा बाकीची इतर मुलांबरोबर मिक्स होणं असेल किंवा तिचं एक प्रॉपर टायमिंग सेट होईल, तिचा शेड्यूल बनेल, तिच्याबरोबर माझं पण शेड्यूल बनेल, असा माझा सगळा विचार होता. पण ते तुझे पप्पा असे बोलले की आता यावर्षी नको, ती खूप जरा जास्तच लहान आहे, आपण नेक्स्ट इयरला टाकू. मग मलाही कुठेतरी तसं वाटायला लागलं की हां, आता नको, आपण थोडी लहान आहे, नेक्स्ट इयरला विचार करू. म्हणून आम्ही तोपर्यंत विषय सगळा थांबवला होता. नंतर माझ्या बहिणीने कॉल केला आणि ती म्हणायला लागली की नाही अगं, मी पण माझ्या मुलीला असं केलं होतं आणि आम्ही पण आता तिला नर्सरीला असा येतो आहे, नेक्स्ट क्लासमध्ये टाकणार आहे. तर पण आता प्रॉब्लेम असा येतो आहे की तिचं बेसिक काही झालेलं नाही आहे आणि मग स्कूलमध्ये असे म्हणायला लागलेत की तुम्ही नर्सरीला का टाकलं असतं तर तिचा ॲटलिस्ट बेस तरी पक्का वगैरे झाला असता किंवा मी ते करून घेतलं असतं. पण आता तिच्या हाताला वळण वगैरे लागायला पण खूप टाईम जाईल आणि तिच्या हाताला वळण वगैरे लागायला खूप टाईम जाईल. मग आता तुम्ही काय करता, तुम्ही आता एक काम करा की नेक्स्ट क्लासमध्ये ॲडमिशन घेता, तुम्ही नर्सरीलाच ॲडमिशन घ्या. पण जर असं केलं तर तिचं एक पूर्ण अकॅडमिक वर्ष जे आहे ते मागे ती पडणार आहे. म्हणजे तिला ज्या क्लासमध्ये असायला पाहिजे एजनुसार ती त्याच्या एक क्लास मागे असणार आहे. मग त्या असा विचार करतात की जी चूक माझ्या बाबतीत झाली तर तुझ्या बाबतीत अशी चूक व्हायला नको, म्हणून त्यांनी कॉल करून मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि समजावल्या. मग मला हे कुठंतरी वाटायला लागलं की नको, आपण कुठंतरी चुकतो आहे का, कुठंतरी आपण हा विचार करत नाही की तिच्या फ्युचरवरती पण काहीतरी याचा इम्पॅक्ट पडेल. जास्त काही तासांची स्कूल नाही आहे तिची, 3-1 तासांची स्कूल आहे. त्या 3 तासात ती आरामात तिथं बसून काहीतरी शिकेल, काहीतरी मुलांमध्ये ॲडजस्ट व्हायला शिकेल. आणि आता थोडे दिवस स्कूल आहे, नंतर मे पूर्ण त्यांना सुट्ट्या असणार आहेत. तर मग मी 2 स्कूलमध्ये इन्क्वायरी करून आलेली आहे. माहिती नाही आता तिचं कुठलं स्कूल फिक्स होतं आहे हे काहीच माहिती नाही आहे. ॲडमिशनची प्रोसेस आहे, अजून खूप सगळ्या गोष्टी बाकी आहेत. तिच्याबरोबर आता मला असं वाटायला लागलं की तिचं शेड्यूल फिक्स होईल ते होईल, आता माझंसुद्धा शेड्यूल फिक्स होईल. म्हणून मी माझा विचार बदलला आहे आणि ऋतूच्या पप्पांचा पण विचार बदललेला आहे. आता ते पण म्हणतात की नाही, आपण स्कूलला टाकूयात वगैरे, कारण आपल्यासोबत अशा काही गोष्टी व्हायला नकोत जे लोक आता फेस करायला लागलेले आहे. आय थिंक स्कूल चालू होऊन 2-3 दिवस झालेले आहेत. पण ठीक आहे की जूनपर्यंत वगैरे हे सगळे ॲडमिशन वगैरे चालूच राहणार आहे. तर विचार करते आता, बघूया स्कूल कोणती चांगली वाटते किंवा जवळ असायला पाहिजे. आता कोणत्या गोष्टी मी पाहिल्या त्याच्यामध्ये, ती स्कूल जवळ असायला पाहिजे, त्याच्यानंतर वॉक इन डिस्टन्सवरती असायला पाहिजे, आपण जाऊन लगेच मुलांना आणू शकतो. घरी कोणी अवेलेबल असेल नसेल आपण जाऊन आणू शकतो मुलांना. तर किंवा ते आजारी पडले असतील किंवा काही पण प्रॉब्लेम झाला स्कूलमध्ये तर आपण लगेच घेऊन येऊ शकतो. अशी स्कूल मी फाइंड आउट करत आहे. थोडंसं व्यवस्थित वातावरण वगैरे असेल किंवा तिला असं वाटणार नाही की अरे आपण
अचानकच घरातून उठून कुठं आहोत असं काही मी स्कूल बघणार नाही आहे. तर स्कूल बघताना मी या गोष्टींची काळजी घेणार आहे. शेड्यूल तयार होईल, कामे वेळेत होतील, लवकर होतील. आणि जी मला आता घाण सवय लागलेली आहे उशीरपर्यंत झोपून राहायची, तर ती सवय माझी थोडीशी कमी होईल मला असं वाटते. आणि बघूया आता काय होते. मी कोणतं स्कूल फिक्स करेल हे मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळवेलच. तुम्हाला काय वाटतं की कोणतं राईट एज आहे मुलांना स्कूलमध्ये टाकण्याचं, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला सुचवा आणि नक्की रिप्लाय करा. आणि जो व्हिडिओच्या पाठीमागे जो आवाज येतो तुम्हाला, तर तो प्लीज इग्नोर करा, कारण इथं समोरच माझ्या घराच्या समोरच कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्यांचा खूप सकाळ दिवसभर असा आवाज येत असतो. त्याच्यामुळे हा जो बॅकग्राऊंड नॉईज आहे तो प्लीज इग्नोर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत